लीला कबर 22 धाबा धावपलकावर षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना दुसरं 5 षटकांची लढत आहे. या 5 षटकांच्या लढतीमध्ये कामगिरी कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. मोठमोठाले स्ट्रोक इथे येतील का हाच प्रश्नचिन्ह आहे. दुसऱ्या बाजूला गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करतात ते आपल्याला पाहायचं. सुमित एक विकेट आली, एक षटकार आला या षटकामध्ये. संदीप इलेव्हन वर्सेस जे हनुमान बिरवाडी हा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. जिंकणार कोण ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर 22 ऑन द बोर्ड, 22 धावा. पहिलाच बॉल निकेशसाठी सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलेत. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण खूप सुंदर होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावपलकावर 23 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये मार्गस्थ असताना सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये ही महत्वाची मॅच मैदानामध्ये रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. कामगिरी कशी होती ती आपल्याला पाहायचं. पंचांसाठी बॉलचा इशारा आला. मुख्य पंच रॉकी सर, स्क्वेअर लेग पंच धर्मेंद्र वर्मा सर आणि तिसरे पंच प्रवीण विषय, त्यांचंही कौतुक आपण करू. या 9 दिवसामध्ये अतिशय सुंदर अंपायरिंग, सुंदर असा चेंडू, काय फटका खेळतोय, क्लास आहे या बॅटरमध्ये. प्रवीणच्या बॅटमधून अजून एक चेंडू सीमा पार येतोय, खणखणीत चौकार, 4 धावा. सत्तावीस धावा धावपलकावर. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानामध्ये करत असताना काय स्ट्रोक येतोय, जबरदस्त बॅटिंग. काय पंच, बॉल का ओव्हर झालेले आहे. 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये कंप्लीट झालाय. धावपलकावर 27 धावा आहेत. संदीप इलेव्हन डेहनोली ही टीम मैदानामध्ये बॅटिंग करते टॉस पराभूत झाल्यानंतर, परंतु का बॅटिंग मैदानामध्ये करतोय प्रवीण. 6 चेंडू त्यांनी फेस केलेत, 17 धाबा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला निकेश आहेत, त्यांनी एक बॉलमध्ये एक धाव बनवली आहे. 2 षटकांमध्ये 27 धाबा आलेल्या आहेत. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाजी मार्कवर कुणाला आमंत्रित केलं जातं ते आपल्याला पाहायचं. पंकज लोबेची 2 षटकं महत्वाची आहेत. त्याला समालोचन कक्ष नेच वापरलं जाईल की एक ओव्हर त्याला हवे एंडने दिली जाते ते आपल्याला पाहायचं. काय घडतं मैदानामध्ये याचीच थोडीशी चर्चा करत असताना कॅप्टन मनोज पथारे, वेळ वाचवणं भरपूर गरजेचं आहे. वेळ वाचवणं सर्वात गरजेचं राहील. चला टीम जय हनुमान बिरवाडी, जास्त वेळ घेतायत तुम्ही. त्याच गोष्टीची चर्चा चालू होती मनोज पथारे यांच्या दिमागमध्ये की एक षटक या एनने टाकलंय समालोचन कक्ष एनने, ते गोलंदाज पंकज लोबीने. आता त्याचा एंड सध्याच्या घडीला बदललेला आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं तुषार या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवला. षटक क्रमांक 3 मध्ये पाहूया त्याची गोलंदाजी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. तुषार आलेत गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये. महत्वाची इनिंग राहील मैदानामध्ये निकेश आणि प्रवीण या खेळाडूची. अजूनही जर आपण पाहिलं संदीपजी घोरड, त्यानंतर परेश घोरड सारखे आक्रमक फलंदाज संघामध्ये, मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेले दोन्ही संघ आहेत, त्यामुळे मॅच अतिशय सुंदर होताना पाहायला मिळेल. ट्वेंटी 27 ऑन द बोर्ड, 27 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं.
गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. एक षटक टाकण्यासाठी जेवढा वेळ खर्च होतो तेवढाच वेळ क्षेत्ररक्षण लावण्यासाठी खर्च करतात मनोजी पथारे आणि कंपनी. पहिला बॉल तुषारचा फटका इथे फसलाय. निकेशचा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, झेल तरी ते होऊ शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पाहायचं 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन विकेट. बॅटर निकेश आणि प्रवीण मध्ये 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचेल ती 29 धावा. प्रवीण चांगली बॅटिंग करतोय. काय चौकार खेळले, 4ही चौकार त्याच्या बॅटमधून क्लास आलेत. 29 धावा धावफलकावर. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तुषार यांची कामगिरी कशी होते ते आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या बाजूला निकेश, यावर विश्वास दाखवलाय संघ नायकाने. 3 नंबरला प्रमोट केलं बॅटिंगसाठी. आडव्या पॅटनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल राहिला. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज तुषार काबिलियत आहे या खेळाडूकडे आणि तो स्वतःला सिद्ध करतोय. ज्या वेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करणार त्या वेळेस जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. आणि मैदानामध्ये काय गोलंदाजी केली तुषारने आतापर्यंत. 2 चेंडू 2 धावा त्याने खर्च केला. चांगला स्पेल राहिला तुषारचा या षटकामध्ये. निकेश साठी हा बॉल फटका इथे फसलाय. कॉट अँड बोल्ड की इथे कॉलिंग किती महत्वाची आहे. सुंदर झेल, कॉट अँड बोल्ड तुषार कडून. निकेश याची खेळी संपुष्टात. जबरदस्त बॉल तुषारकडून. आपण याच गोष्टीची चर्चा करत होतो की कॅप्टनशिप कशा प्रकारे होणार. अनेक जण कॅप्टन असते तर त्यांनी पंकजलाच या एंडने गोलंदाजी दिली असती, कारण पंकज स्ट्रायकर गोलंदाज आहे. परंतु थोडासा विचार विनिमय झाला. पंकज असेल, मनोज असेल, अनंत असेल या खेळाडूंमध्ये आणि त्यांनी ठरवलं की इथे आता आपण गोलंदाजीसाठी तुषारला या एंडने आणू आणि दुसऱ्या बाजूने हवे एंड आहे त्या बाजूने गोलंदाजीसाठी पंकजला आणू. तो घातक ठरेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये परेश घोरड दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया परेश यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. या संघाचा सिक्सर किंग म्हणून ज्याची ओळख आहे आज मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावे लागेल. 29 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये मार्गस्थ असताना. गोलंदाजी मार्कवर तुषार. 3 बॉल आतापर्यंत त्याने टाकलेत. 3 बॉल टाकत असताना धावा फक्त खर्च केल्यात त्या 2. एक विकेटही मिळवली. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये त्याची राहिली. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तुषार. तुषारचा हा चेंडू अतिशय घातक गोलंदाजी तुषार या गोलंदाजाची आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत तुषारने चेंडू टाकलेले आहेत ते 4 आणि 4 चेंडूंमध्ये 2 धावा. आता स्ट्रायकर गोलंदाज त्याला 2 षटकं दिली जातील की तुषारकडे 2 षटकं दिले जात आहेत, हाही फार मोठा प्रश्नचिन्ह आहे मनोज पथारे यांच्या समोर. सुंदर गोलंदाजी तुषारची. 29 धावा धावफलकावर. 2 षटकांमध्ये दबदबा निर्माण केला होता संदीप इलेव्हनने, परंतु काय कमबॅक केलं मैदानाच्या आत. जबरदस्त आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल 30 धावा. ज्यावेळेस मैदानामध्ये प्रवीण चांगल्या टचमध्ये पाहायला मिळतोय त्यावेळेस प्रवीणला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे आणि त्या चुका मैदानाच्या आतमध्ये संदीप इलेव्हनचे खेळाडूही करतायत. मोठाले फटके खेळण्याचा प्रयत्न करतात. प्रवीण स्ट्राईक पासून दूर राहत आहेत. धावसंख्या झपाट्याने वाढण्याच्या ऐवजी इथे थोडासा विलंब लागताना पाहायला मिळत आहे. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा. स्ट्रायकर एंडवर बॅटर प्रवीण. सुंदर फटका, सुंदर फटका. प्रवीण फक्त चौकारांमध्ये डील करतोय. यासाठी आपण या अगोदरच्या बॉलवर त्याच गोष्टीचा उल्लेख केला की प्रवीणला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. प्रवीणच्या बॅटमधून चौकार आला 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 बाद 34. संदीप इलेव्हन डेनोली. व्हॉट अ शॉट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीणच्या बॅटमधून. 34 धावा धावफलकावर. शेवटचे 12 चेंडूंचा खेळ बाकी. ड्रिंक्स ड्रॉली मैदानाच्या
आतमध्ये दोन्ही संघ आपण जर पाहिले तर सध्याच्या घडीला मैदानामध्ये चांगला खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला पंकज लोभी. एंड बदललाय, गोलंदाजाचा परिणाम बदलेल का ती आपल्याला पाहायचं. परेश गोरेकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत संदीप इलेव्हन डेहनोली टीमला. त्या अपेक्षांवर तो आज खरा उतरणार का ते आपल्याला पाहायचं. दुसऱ्या बाजूला सुंदर खेळ प्रवीणच्या माध्यमातून 7 चेंडूमध्ये त्याने 21 धाबा बनवलेल्या आहेत. चांगला खेळ करतोय मैदानामध्ये, चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला पंकज लोभी. भरपूर वेळ खर्च करतायत जय हनुमान बिरवाडी. वेळ वाचवणे सर्वात महत्वाचं राहील याची नोंद घ्या, कारण 8 सामने आज आपल्याला कव्हर करायचे. सुंदर फटका फरेच्या बाडमधून तिथे क्षेत्ररक्षक तैनात. परेश गोरडच्या खेळी शांत. पंकज लोभीला मिळते सफलता. फलंदाज बाद. न्यू बॅटर आता मैदानामध्ये एंटर होताना पाहायला मिळतील ते संदीप घोरट. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावर सुंदर झेल तिथे टेक केला. 34 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत. अतिशय दर्जेदार खेळ आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं होत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये संदीप सर चला थोडं फास्ट. 34 धावा, 3 फलंदाज बाद आहेत. चांगली बॅटिंग मैदानामध्ये प्रवीण करतोय, परंतु जास्त वेळ तो नॉन स्ट्रायकर येईन उभा आहे. आतापर्यंत सामना झाला 19 बॉलचा, त्याने फेस केलेत फक्त 7, त्यामध्ये त्याने 21 बनवल्यात. उर्वरित आपण 12 चेंडूंचा विचार केला तर त्या 12 चेंडूंमध्ये फक्त 13 धाबा आलेल्या आहेत आणि 7 बॉलमध्ये 21 केलेल्या आहेत. त्या प्रवीण या खेळाडूने चांगला खेळ त्याचा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पंकज लोभी, वेग, नियंत्रण सर्व काही या गोलंदाजाकडे आहे. स्ट्रायकर इनवर संदीप. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. कलात्मक फटक्यांसाठी जाणले जातात, त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर पंकजचा हा बॉल वेगवान, गतीमध्ये परिवर्तन, जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पंकज लोभीची. 2 चेंडू त्याने टाकलेत. डबल कव्हर, धावसंख्या 34, लॉस ऑफ 3 विकेट. 34 धावा आहेत. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये करतोय पंकज लोभी. स्ट्रायकर इनवर संदीप. सुंदर असा चेंडू हलक्या हाताने चेंडू खेळलाय, तिथे सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 1 धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर वाढते, जाऊन पोहोचेल ती 35. 35 धावा धावपलकावर. 3 बाद 35. षटक क्रमांक 4. पहिलीच मॅच आजच्या दिवसातील शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा भगवा चषकाचा. कोण कुणावर हावी होणार ती आपल्याला पाहायचं आहे आजच्या या दिवसामध्ये. पंकज गोलंदाजी मार्कवर भरपूर वेळ खर्च करतात एका षटकासाठी. टीम जय हनुमान बिरवाडी वेळ वाचवणं गरजेचं राहील. स्ट्रायकर इनवर आता प्रवीणत यांनी चौकारांची बोहचार लावली होती पहिल्या षटकामध्ये पंकजच्या विरोधात. सुंदर बॉल, तितकाच चांगला फटका. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार येते दिलाय. एकच सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती 36 या धावसंख्येवर. 36 ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर स्कोरिंग हिरमनजी गडगे यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 36 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 2 बॉल आहेत या षटकातील. पंकज लोभी गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार आहेत. पंकजचा हा बॉल तेज तर्राट, सुंदर गोलंदाजी. पंकज लोभी आपला लोभा मनवत असताना या मैदानावर काय गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. ऑन स्क्रीन आपण त्याला पाहू शकाल. जबरदस्त खेळ खेळाडूचा. फर्स्ट एड बॉक्स मैदानामध्ये घेऊन जाणं गरजेचं राहील. आयोजक कमिटीतील एक मेंबर जयरामजी गडगे. खूप चांगली ही स्पर्धा जयरामजी गडगे यांनी देखील गाजवली आहे. ॲज अ आयोजक म्हणून, ॲज अ नियोजक म्हणून खूप चांगलं कार्य त्यांचंही राहिलं. त्यांचंही मनापासून धन्यवाद आपण देऊ.
36 ऑन द बोर्ड. 36 धावा, डबल कव्हर. 3 फलंदाज बाद आहेत. वेळ भरपूर घेत असताना टीम जय हनुमान बिरवाडी. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. क्षेत्ररक्षण सुंदर आणि इथे 2 धावा कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतील. कुणालकडून थोडेसे चुका होताना पाहायला मिळाल्या. कुणाल पथारेकडून 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या डबल कव्हर 38. 38 धावा. टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. पीर साई उमरोली बी. पीर साई उमरोली बी संघाचे कॅप्टन आणि माही 11 आंबेळे संघाचे कॅप्टन. आपण रिपोर्टिंग करणं महत्वाचं राहील. यानंतर होणारी लढत. स्प्रे घेऊन जा ताबडतोब. रिले स्प्रे मैदानामध्ये आवश्यक आहे मनोज पथारेंसाठी. शेवटचं अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील ते कुणाल पथारे. च्या हातामध्ये बॉल आहे. एक अतिशय सुंदर हा ऑलराऊंडर. त्याची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती आता सर्वांचं लक्ष मैदानामध्ये प्रवीणवर आहे. 8 बॉलमध्ये त्याने 22 बनवल्यात. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहेत. कमीत कमी 10 ते 12 धावा आल्या तर एक फायटिंग टोटल होऊ शकेल. 50 त्या मैदानामध्ये कंप्लीट होता येईल का तेच आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील. भरपूर वेळ खर्च होताना पाहायला मिळतो पहिल्याच इनिंगसाठी. कुणाल आलेत पथारे गोलंदाजी मार्कवर. कुणाल पथारे. 6 चेंडूंचा खेळा. या 6 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील. प्रवीणच्या बॅटमधून एखादा षटकार येईल का. आतापर्यंत एकच षटकार खेळला तो हरेशने. व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूने षटकार खेळलेला नाहीये. तो षटकार इथे मैदानामध्ये खेळले जातील का ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं गरजेचं राहील. भरपूर वेळ घेतात क्षेत्ररक्षण करणारी टीम जय हनुमान बिरवाडी. एक षटक टाकण्यासाठी जेवढा वेळ लागतोय तेवढंच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी देखील वेळ लागतोय. मनोजी पथारे यावर लक्ष देणं बंधनकारक राहील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला कुणाल पथारे गोलंदाजी मार्कवर तयार होतील. पहिला बॉल कुणालचा सुंदर राहिला. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 38. 38 धावा. 38 धावा डबल कव्हर. 38 ऑन द बोर्ड. सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये कुणाल पथारे या खेळाडूची आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 39 धावा झालेल्या आहेत. या 5 बॉलमध्ये किती होणार ते आपल्याला पाहायचं. पीरसाई उमरोली संघाचे कॅप्टन आणि माही 11 संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करणं महत्वाचं राहील. यानंतर लगेचच टॉस केला जाईल. याची नोंद घ्या. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. 39 ऑन द बोर्ड. 39 धावा. संदीप ऑन स्ट्राइक. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका संदीप यांच्या बॅटमधून. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय जबरदस्त. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे तो अबाधित ठेवलाय क्षेत्ररक्षकाने. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. सुमित कडून संघा धावसंख्या डबल कव्हर 40. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर डबल कव्हर धावसंख्या 40 धावा. कुणाल पथारे. 6 बॉल. सुंदर यष्टिरक्षण त्याहून सुंदर. परंतु एक धाव इथे रोखू शकणार नाहीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे आपल्याला पाहायचं आहे फलंदाज बाद होतील ते प्रवीण. विकेट नंबर 4 गॉन. न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश सेंटर होताना पाहायला मिळतात. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 41 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर पाहूया कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती. कुणाल पथारे या खेळाडूची ते आपल्याला पाहायचंय. स्ट्रायकर इनवर संदीप आहेत. संदीप ऑन स्ट्राइक. सुंदर फटका संदीप यांच्या बॅटमधून. डीप मिड विकेटला चेंडू थांबणार नाही. जाऊन पोहोचेल सीमा पार. मिळतील धाबा 4 चौका.
चौकार येईल, चौकाराच्या मदतीने संघ धावसंख्या धावफलकावर 45 45 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सुंदर असा चेंडू शफल झाले अक्रॉस द लाईन. फटका खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नकार इथे दिलेला आहे. संघ धावसंख्या धावफलकावर वाढेल 46 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या बॉलवर काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत, गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. 46 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर असा चेंडू, काय फटका खेळला भावेशने. कलात्मक स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पिपट्या 50 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त. विजयासाठी 51 धावा टीम जय हनुमान बिरवाडीला. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. माई इलेव्हन संघाचे कॅप्टन आणि उमरोली संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी. आणि जयराम गडगे यांना विनंती करतो, या आपण आपल्या शुभासे आपण टॉस करणार आहोत. पीरसाई उमरोली आणि माही इलेव्हन या दोन संघादरम्यान टॉस. यानंतरची होणारी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोण कॉल करतंय? उमरोली संघाचे कॅप्टन कॉल करतील. हेड आणि टेल. ओके, हेड असा कॉल आणि इथे टेल आलेला आहे. टॉस जिंकलाय माही इलेव्हन. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. समोर संघ पीरसाई उमरोली एक ताकदवर संघ. किती धावांपर्यंत रोखण्याचं टार्गेट? विचार केला तर क्वालिफायर झाले तर चांगली टीम आहे आणि कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू. तुमच्या टीममध्ये सर्वात जास्त विश्वास कोणावर आहे? काय नाही, विश्वासचा काही विषय नाही. सगळे चांगले खेळणार आणि सगळे चांगले खेळतात. ओके, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या बाजूला पीरसाई उमरोली यजमान संघ आहे. त्यांच्याच संघाविरुद्ध मॅच आहे. प्रथम बॅटिंग करायची. आता 5 षटकांमध्ये किती धावा? 60+ करण्याचा प्रयत्न करू. ओके, तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. माही इलेव्हन आंबेले बिन द टॉस अँड चूज द फील्ड फर्स्ट. धन्यवाद. हॅलो. चला बॅटर चला ताबडतोब. जास्त विलंब करू नका, कारण आपल्याला आज 8 सामने जे मात्र कव्हर करायचे आहेत. त्यामुळं वेळ वाचवणं हे सर्वात महत्त्वाचं राहील. याची सर्वांनी नोंद घ्या.
सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मनोज पथार आहेत आणि दुसऱ्या बाजूला कुणाल पथार आहेत. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील. ही सर्वात महत्वाची सूचना, याची नोंद घ्या. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार होतील ते परेशच्या हातामध्ये चेंडू आहेत. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केले जाते ते आपल्याला पाहायचं. स्ट्रायकर इनवर कुणाल पथारे, नॉन स्ट्रायकर इनवर मनोज पथारे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. टार्गेट इथे चेस करायचंय ते 51 धावांचं. सकाळच्या सत्रामध्ये भरपूर ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जॉईंट आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करू. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, फटका दमदार, पॉवर ऑफ बिरवाडी. आमच्या कॅमेरामनला सलामी देणार हा षटकार. 6 धावा. जबरदस्त टोला आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवर कुणाल पथारेच्या बॅटमधून. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. सहा धावा पहिल्याच बॉलवर. काय सुंदर फटका जो मात्र सजवला होता, कौतुक करावं लागेल. धाबलकावर धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवर सुरुवात केली कुणाल पथारे. एक मोठं नाव, ऑलराऊंडर भूमिका सातत्यानं चांगली निभावतो तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. परेश गोलंदाजी मार्कवर. परेशचा हा चेंडू इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू येईल. चेंडू डॉट आहे, चेंडू निर्धाव. धाबलकावर धावसंख्या 6 धावा. सुरुवात अतिशय सुंदर करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला बॉल, पंचांचा मात्र अवांतरचा इशारा. सात धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 ऑन द बोर्ड. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक मैदानामध्ये. एक षटकार आल्यानंतर आपण जर पाहिलं तर एक डॉट बॉलही येताना आपल्याला पाहायला मिळतो. सेवन ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार आहेत. परेश घोरट. स्ट्रायकर इनवर कुणाल पथारे. 7 धावा धावफलकावर. परेशचे षटक महत्वाचं. सुंदर गोलंदाजी. पंचांकडे हलकसं अपील. जसा डॉट बॉल येईल तसे संदीप 11 डेहनोलीचे प्रेक्षक वर्ग, खेळाडू खुश होताना पाहायला मिळतील. परंतु जसे षटकार, जसे चौकार येणार आहे, आत्मविश्वास सध्याच्या घडीला वाढेल टीम बिरवाडीचा. काय घडतंय मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. अजून एक चांगला चेंडू. कमालीची गोलंदाजी परेश गोरडची. पहिल्या बॉलवर षटकार. तदनंतरचे 5 चेंडू, त्याच्यामध्ये फक्त एक अवांतरचे धाव त्याने खरचलेले आहेत. अशा 7 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम बिरवाडीला.
संदीप इलेव्हन डेहनोलीच्या विरोधामध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवात अतिशय सुंदर झाली षटकाराच्या मदतीने, परंतु तदनंतर कमबॅक मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय परेश. धावफलकावर धावसंख्या 7 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. पहिल्या चेंडूवर बॅटर हावी, तदनंतर गोलंदाज हावी 5 बॉलवर. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल. सुरुवात आणि शेवट गोड केलेला आहे. षटकार 6 धावा. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शेवटचे चेंडू मैदानामध्ये 24, बनवायच्या त्या 38 धावा. धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात 24 चेंडू आणि 24 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 38 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. साहिलच्या हातामध्ये चेंडू आहेत. एक डावकुरे हाताचा तेजबुंद तारा समोर. बीरवाडीचा आणि या मुरबाड तालुक्याचा सुपरस्टार म्हणून ज्याची ओळख आहे तो मनोज पातारे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड बरा. 13 धावा धावफलकावर. 38 धावांचं लक्ष्य. हे षटक महत्वाचं राहील. साहिलचं विकेट इथे मिळतील का ते आपल्याला पाहायचं. विकेटच्या शोधामध्ये टीम संदीप इलेव्हन डेहनोली. मनोज पतारेला बाद करणं गरजेचं राहील. मनोज पतारे 2 षटकं मैदानामध्ये थांबला तर या मॅचचं समीकरण पूर्णपणे बिरवाडीच्या बाजूला झुंकवेल ही त्याची ताकद आहे. पाहूया काय घडतं मैदानामध्ये. साहिल तयार. गोलंदाजी मार्कवर. साहिल गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. स्ट्रायकर इनवर मनोज पतारे. पहिलाच बॉल अतिशय सुंदर राहिला. किरणकडून थोड्याशा चुका मैदानाच्या आतमध्ये जरूर होत आहेत, परंतु त्याचंच बॅकअप त्याला मिळालेला. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. जिम्मेदारी राहील क्षेत्ररक्षकांवर देखील. ते कशा प्रकारची कामगिरी करतात ते आपल्याला पाहायचं. किरण याची भूमिका कशा प्रकारे राहते, कारण यष्टीरक्षक भरपूर महत्त्वाचे असतात. त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं आहे. 23 बॉल आहेत आणि 23 बॉलमध्ये 38 धावा. साहिलचे षटक महत्त्वाचं राहील. ठाऊकुरे आताचा गोलंदाज आहे. नॅचरल स्विंग त्याला प्राप्त होत्या, परंतु समोर सुपरस्टार बिरवाडी. फटका दमदार आडव्या पाटना क्रॉस द लाईन. डीप मिड विकेटला फटका जबरदस्त. पॉवर ऑफ मनोज पतारे येतोय सिक्सर. जबरदस्त फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. डीप मिड विकेटला खेळलेला हा सुंदर फटका. विराट कोहली आणि रोहित शर्मा स्टँडला सलामी देणारा षटकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पोचेल ती 19 या धावसंख्येवर. हॅलो, अजून एक वही दिशा वही रिझल्ट. ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळाला. हा षटका दोन बॉलवर 2 षटकार आलेत. 2 षटकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 25 धावा. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय तो मनोज पतारे. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये. मायसेस क्रिकेट असोसिएशनच्या 4 टीमा तिथे दाखल होतील. 2 टीम ऑलरेडी पोहोचलेल्या आहेत
अजून 2 कोण जाणार ते आपल्याला पाहायचं. यातून जिंकणारा संघ आणि पुढील सामन्यातून जिंकणारा संघ, त्यातून या सामन्यातून पराजित होणारा संघ आणि पुढील सामन्यातील पराजित होणारा संघ लगेचच त्यानंतर मॅच खेळेल, याची नोंद घ्या. 25 ऑन द बोर्ड, 25 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. 25 ऑन द बोर्ड, 25 धावा. अजूनही विजयासाठी 26 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. साहिल त्याच्यावर खूप मोठं आक्रमण मैदानामध्ये करत असताना मनोज पथारे. 25 ऑन द बोर्ड, 25 धावा. फुल टॉस बॉल, बाटचेज, तिथे संदीप गोरड यांच्याकडून चुका. चेंडू सीमा पार. अजून एक 4 मनोज पथारेच्या अकाउंटमध्ये. 4 धावा. चौकार येईल. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढती जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवर. 29 ऑन द बोर्ड, 29 धावा. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर मनोज पथारे. 2 षटकार आलेत, 1 चौकार आला. वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ त्याने फेस केलेले आहेत. 4 बॉल. या षटकाचा 4 बॉलमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. सुंदर फलंदाजी. आज फायनल डे, प्रेक्षक वर्गाची तोबा गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळेल. भगवा चषक, भगवा चषकाचं हे दमदार आयोजन. सुनील माळी क्रीडा मंडळ आंबले खुर्द. गोलंदाज तयार आहेत. साहिल. धावफलकावर 29 धावा. 29 ऑन द बोर्ड. फुल टॉस बॉल, फटका दमदार. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक नाहीये. फुल टॉसचा फायदा मनोज पथारेच्या बॅटमधून. ही चपराक. 4 रन. 4 धावा येतील. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 33 ऑन द बोर्ड. 33 धावा. 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. शेवटचे 19 बॉल शिल्लक. त्या बॅटिंग मैदानामध्ये करतोय मनोज पथारे. षटकार चौकारांसाठी जाणला जाणारा खेळाडू. साहिलवर खूप मोठं आक्रमण केलं या षटकात. अजून एक चांगला चेंडू. इथे सुंदर असा फटका. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हरेश. क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल जाऊन पोहोचेल सध्याच्या घडीला 34. 34 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त. 34 धावा. शेवटचे 18 बॉल. 17 धावांची आवश्यकता टीम बिरवाडीला. चला जास्त मीटिंग करू नका. टीम बिरवाडी लगेच क्षेत्ररक्षण लावायचं ही महत्वाची सूचना. सॉरी, देहनोली क्षेत्ररक्षण लावायचं. बिरवाडीने जास्त टाइम खाल्लेला आहे, त्यामुळे बिरवाडीचंच नाव लक्षात येत. हे सर्वात महत्वाचं. पुढे पहिल्या षटकामध्ये 13 धावा परेशने खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा साहिलने खर्च केल्यात. आता गोलंदाजी मार्कवर परेश गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर परेश सध्याच्या घडीला गोलंदाजी करण्यासाठी तयार होतील. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार आहेत. 34 ऑन द बोर्ड. 34 धावा आहेत धावफलकावर. डेड बॉल पंचांचा इशारा. 17 धावांची आवश्यकता. 18 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल. सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. क्षेत्ररक्षकाला मोठी चेस. चेंडू सीमा पार. मनोज पथारेच्या पाठमधून अजून एक 4 चौका.
चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर भारतीय जाऊन पोहोचेल ती 38 धावा. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया काय घडतंय मैदानामध्ये ते आपल्याला पाहायचंय. सुंदर फलंदाजीचा नजराना पेश करत असताना बॅटर मनोज पतारे आतापर्यंत 7 चेंडू फेस केलेत. त्यांनी बनवल्या धावा 25. दुसऱ्या बाजूला 6 चेंडू फेस केलेले आहेत. धावा बनवलेल्या आहेत कुणालने त्या 12. गोलंदाज तयार. 38 ऑन द बोर्ड. सुंदर असा चेंडू हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. हरेश सुंदर झेल पकडलाय. फलंदाज मनोज पतारे बाद. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील ते पंकज इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल. धावफलकावर धावसंख्या 38 धावा. सुंदर बॅटिंग मनोज पतारेची आपल्याला पाहायला मिळाली. मॅच आपल्या संघासाठी खुली केली आहे. न्यू बॅटर आता मैदानामध्ये पंकज लोभी दाखल होताना पाहायला मिळतील. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर परेश. विजयासाठी 13 धावांचं लक्ष. 16 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार आहेत. परेश घोरड. पाव्या त्यांची कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 13 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सुंदर बॅटिंग मनोज पतारे यांची राहिली. आपल्या संघासाठी चांगलं योगदान 25 धावांचं त्यांचं राहतं. गोलंदाजी मार्कवर परेश आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये पंकज लोभी. 13 धावा बनवायच्यात विजयासाठी. सुंदर असा चेंडू बॅक टू बॉलर. हा फटका जो मात्र सजवलाय तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होत नाहीये. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर वाढेल. जाऊन पोचेल ती 39 या धावसंख्येवर. 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला ते तिसरं. कुणाल पथारे ऑन स्ट्राइक. 39 धावा. शेवटचे 15 चेंडू. 12 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी जयमान बिरवाडीला. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर परेश. वेळ 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 वाचवणं गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम भरपूर वेळ घेतात. 15 चेंडू आणि 12 धावा. स्ट्रायकर इनवर कुणाल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज परेश. परेशचा हा चेंडू सुंदर येथे हाताळलाय. चेंडू डॉट. शेवटचे 14 चेंडू आहेत. 12 धावांची आवश्यकता. कमबॅक मैदानामध्ये करत असताना संदीप 11 डेनोली एक महत्वाची विकेट आली आहे. ती विकेट आल्यानंतर मैदानामध्ये चांगलं कमबॅक होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचे 14 बॉल आहेत आणि 14 बॉलमध्ये 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. परेश. स्ट्रायकर इनवर पॅटर कुणाल पथारे. कुणालसाठी हा ही चेंडू इथे विकेट मिळून देईल. परेश गोरडला. अजून एक फलंदाज बाद. किरणचं सेलिब्रेशन आपण पाहिलं. सुंदर झेल किरणने टिपलेला आहे. शेवटचे 13 चेंडू 12 धावा.
सुंदर असा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. षटक कंप्लीट झालं. शेवटचे 12 चेंडू 12 धावा ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आत. चेंडू आणि 12 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण आलेत गोलंदाजी मार्कवर. पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी होती ती आपल्याला पाहायचं. शेवटचे 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. प्रवीणच्या हातामध्ये चेंडू आहेत. स्ट्रायकर एंडवर पंकज लोबी गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळतील ते प्रवीण. 12 चेंडू 12 धावा. 12 बॉल रिक्वायर्ड 12 रन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. पाहूया कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे केली जाते ती आपल्याला पाहायचं. सुंदर असा बॉल. चेंडू हवेमध्ये. गोल्डन विकेट ठरू शकेल संदीप इलेव्हनसाठी. आणि इथे कॅच ड्रॉप झालाय की ही मॅच ड्रॉप झाली ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे आता 11 चेंडू आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 11 धावा. कामगिरी हा सुटलेला झेल हरीकडून झालेल्या या चुका त्याचं प्रत्युत्तर काय मिळतंय ते आपल्याला पाहायचं. कॅचेस विन द मॅचेस. शेवटचे 11 बॉल 11 धावा. स्ट्रायकर इनवर संदीप. 11 चेंडूत 11 धावांची आवश्यकता आहे. प्रवीण गोलंदाजी मार्कवर तयार. सुंदर असा चेंडू बॅकफुटला गेले. फटका दमदार. डिपॅक्सच्या कव्हरला चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. अंपायर डिसिजन आपल्याला पाहायचा आहे. 4-6. कॅच सुटला त्याचा परिणाम घडला मैदानाच्या आतमध्ये. संदीप स्ट्रायकर एंडवर आले आणि त्यांनी चौकार खेळलेला आहे. चौकार 4 धावा. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 44 या धावसंख्येवर. विजयासाठी 10 चेंडू 7 धावा. 10 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अजून एक चांगला फटका. बॅटर संदीपच्या बॅटमधून स्ट्रेट ड्राईव्हचा नजराणा पेश करत असताना
चेंडू सीमारेषा ओलांडेल. अजून एक 4 चौकार. शेवटचे 9 चेंडू 3 धाबा. टीम जय हनुमान बिरवाडीला विजयासाठी आवश्यक. जबरदस्त फटका संदीपच्या बॅटमधून बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आला. कॅचेस किती महत्वाचे असतात मॅचेस मध्ये ती आता कळलं असेल संदीप 11ला. एक चूक खूप महागात पडलेले आहे. इथे बॅटचे एज साहिल तिथे आलेत. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु पंकज थोडासा अडचणींचा सामना करतोय. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 49 धावा धावफलकावर. 8 चेंडू 2 धावा. 8 चेंडू 2 तयारीत राहायचंय माही 11 आंबेळे लगेच क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. आणि टीम पीरसाई उमरोली बी आपण बॅटिंगसाठी तयारीत राहायचं. सुंदर असा चेंडू तितका चांगला फटका. तिथे क्षेत्ररक्षक आले. क्षेत्ररक्षण सुंदर. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. 50 अप 50 धावा. 7 चेंडू 1 धावेची आवश्यकता. सात चेंडू 1. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. इथे रखलेला बॉल उंच हवेमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. हा धक्का. 6 चेंडू 1 धाव. शेवटचे 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. भावेश आपल्याला पाहायला मिळतील. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 1 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. वेळ वाचवणं हे सर्वात महत्वाचं राहील याची मात्र नोंद घ्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. शेवटचे 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू डॉट. 5 चेंडू 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी तयार आहेत. सुंदर असा चेंडू. चेंडू हवेत. प्रयत्न चांगले परंतु कॅच ड्रॉप आणि हा सामना जिंकला जय हनुमान बिरवाडी. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक संदीप 11 डेनोली. नेक्स्ट मॅच माही 11. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावा. हॅलो चेक. संदीप 11 आपण कुठेही जाणार नाही कारण याच्यानंतर लगेचच आपली मॅच आहे यातील पराजित संघाबरोबर. माही 11 आणि त्यांच्या विरुद्ध पीरसाई उमरोली यातील जो पराजय होईल संघ त्याबरोबर तुमची मॅच असेल.